Hey people, welcome to the channel. I hope you're good. So इथे जो तुम्ही लाईनअप बघताय माझ्या एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये, that is the video which is going to be played just after this video. So काय आहे त्या व्हिडिओमध्ये I'll just tell you within few minutes, okay? तर मी आता एक रिसेंट राईड केलेली, दॅट वॉज माय फर्स्ट राईड ऑन माय KTM Adventure 250. दॅट राईड वॉज फ्रॉम मुंबई टू कोल्हापूर. आय नो मी सारखी कोल्हापूरला जात असते, बट आय कॅन्ट हेल्प इट. दॅट इज माय इन लॉज प्लेस. सो विजिट्स होत असतात तिथे सारख्या. सो बिफोर गोईंग ऑन दॅट राईड आय थॉट ऑफ की वाय नॉट डू सम प्री-राईड प्रेप. सो बाय प्री-राईड प्रेप आय मीन मी आतापर्यंत FZ चालवत होती. बिफोर दॅट आय वॉज रायडिंग अ स्कूटर. सो इफ यू पीपल नो FZ मी फक्त दोन का हार्डली 3 महिने चालवले आणि त्यानंतर आय बॉट दिस Adventure 250. सो आय डिसाइडेड बिफोर गोइंग ऑन द राईड आय थिंक आय शुड प्रॅक्टिस ऑन द बाईक in my premises, like near our parking area, like near the parking area of my building, so that मला त्या बाईकच्या वेटचा अंदाज येईल. एक रेडियस असतो, टर्निंग रेडियस असतो बाईकचा, त्याचा मला अंदाज येईल. त्याच्यानंतर जाताना आम्हाला खंडाळा घाट लागणार होता. सो तो घाट चढताना खूप असे टर्न्स आहेत. सो त्या टर्न्सच्या वेळेस बाईकचं वेट आणि बाईकचा जो टर्न आहे तो थोडासा लांबून घ्यावा लागतो. सो त्या सगळ्या गोष्टी मला थोड्याशा ह्या न्यू बाईकवर प्रॅक्टिस करायच्या होत्या. देन ट्रॅफिकमध्ये जिथे यू डोंट हॅव मच स्पेस टू टर्न द बाईक, आय मीन टू टेक द टर्न्स, तिथे क्लोज टर्न्स जर मला घ्यायचे असेल तर असे एकदम बेसिक गोष्टी मला ट्राय करायच्या होत्या. नाव फॉर सम पीपल दिस माइट बी अ व्हेरी बेसिक स्टार्ट व्हिडिओ, बट फॉर मी दिस वॉज अ व्हेरी एसेन्शियल थिंग विच आय थॉट की मी केलं पाहिजे बिफोर टेकिंग द ॲडव्हेंचर बाईक ऑन अ 500 किलोमीटर राईड. सो तुम्ही काय काय बघणार आहात या व्हिडिओमध्ये ते मी तुम्हाला दाखवते. काय मला सांग, जेव्हा आम्ही म्हणजे कुठचीही मुलगी जेव्हा ती 6वी-7वी मध्ये येते तेव्हा आई आधी काय शिकवते? किचनमध्ये चल चहा बनवायला शिकव, चहा टाक, भांडी घास, हे तेवढं चहाची भांडी ती आवरून टाक. तुम्हा मुलांना कधी असं बोलली आहे का? Then the second thing you will be seeing is this. माझा राईट पाय खूप वीक आहे. शेट मला ते ना सबकॉन्शियसली लेफ्टलाच जाते गाडी. So yes, so apart from both of these things, there is much more things coming in this video. Stay tuned. Let's go. जाईल ना नक्की? फास्टवरच ठेवू ना? गणपती बाप्पा. थांब एक मिनिट. मी म्हणते की ते तू ह्याच्यावर कर, मी त्याच्यावर करते, म्हणजे मला ब्रेक आणि क्लचचा अंदाज ह्या गाडीवर येईल. पडली तरी कसं माझं पाय टेकल, ते माझं पायच नाही टेकत आहे. चालू करू? अय्यो, तिथून उतरायचं आहे. ओके, हळूहळू ठेवा हां तुम्ही पण माझ्या मागे मागे. गणपती बाप्पा. आली चलो. मी लांबून घेते. थांब.
माझा राईट पाय खूप वीक आहे. शेट मला ते ना सबकॉन्शियसली लेफ्टलाच जाते गाडी. गॉड. आता असं झालं पाहिजे आपण. आता हा राऊंड झाला की असं जाऊया, म्हणजे दोन्ही साईड प्रॅक्टिस होईल. हां रेडी. लेफ्ट फास्ट जमतो, राईट नाही जमत. अरे हे बघ, मला आता असं इझिली जमतंय ना. असं जमताना हां असं ह्याला होत नव्हतं ना, थांबत होती. मम्मी म्हणतं की तसं घेऊया का, की उद्या करूया. थोडी राईटला लीन करतो, अंदाज घे गाडीचा अजून कर. नाही आहे इथे पकडलं. माझा राईटचा वीक आहे पाय. लीन आणि स्ट्रेट कर. मग पाय हा लांब घ्यावा लागेल. ओ शिट शिट शिट. जमते टर्न, ते मोशन मध्ये असताना प्रॉब्लेम. एक मिनिट, मी जास्त हँडल फिरवलंय. हां हां तेच, मी हा जास्त फिरवलेला म्हणून जास्त येत होता हातावर. Here is my trainer training another rider. मला ट्रेन करून झालेला आहे. Now he is preparing his sister to ride a bike. सो हा आमच्या बिल्डिंगचा मागचा रोड आहे. इकडे आम्ही एक नंबर. मस्त थांबवली, पण खरंच छान थांबवली. नाही पण असं बॅलन्स नाही केला ना, असं एकदम मस्त. हे राईटचा ब्रेक मारून तिने थांबवला. नाही लावायला लागणार. हां हां मग तू ना काय कर माहिती आहे, कंट्रोल कर. सोड हा हळूहळू. रेस दे. हां एक हा आवाज थोडा चेंज होतो. दॅट मीन्स की गाडी बंद होणार आहे. सो जेव्हा तुला तसं कळेल ना की आता गाडी बंद होईल कदाचित, तेव्हा क्लच नाही, अर्धा ओढ कमी असेल तेव्हा अर्धा ओढ, मग ती मोशन मध्ये येईल. चल पटकन नको सोडू. फर्स्टच आहे. हो सो हा आमच्या बिल्डिंगचा मागचा रोड आहे. मोस्टली एम्प्टी असतो. सो इथे येऊन जनरली प्रॅक्टिस करायला मिळतं. ओके, म्हणून इकडे हेल्मेटची गरज नाही आहे. नाहीतर तुम्ही कोणीतरी लगेच कमेंट कराल हेल्मेट कुठे आहे दीदी. तर हा आमच्या बिल्डिंगचा पार्किंग लॉट आहे. हो की नाही ट्रेनर? चालेल ना हेल्मेट नसेल तर? मग तुम्ही लायसन्स नका देऊ आम्हाला. सी बिहाइंड मी इज द पार्किंग एरिया अँड दिस इज द सिंगल रोड जिकडे आपल्याला शिकायला मिळेल. आमच्यासारख्या मुलींना शिकायला मिळतं. ओके, म्हणून आम्ही हेल्मेट घातलेलं नाही आहे. हिअर शी कम्स. ओढ लगेच. हां ते ह्याच्यावर. आता असा काढायला घे, असा लेफ्ट. आता राईट जमतोय ना. हां आता लेफ्ट बघ. इथून आली की परत टर्न घेतो आपण. तिकडे एरिया जास्त आहे टर्न. हां अशी गाडी का तिथून आली ना इथे 8 तासांनी. एकदम पण स्पीड देऊ नको. क्लच सोडला तर विल्ली मारशील. सुरुवात करताना क्लच येईल. घेतली की एक्सेलरेट करायचं. हां
स्वतःला थोडंफार बाईकचं नॉलेज असल्यामुळे मी थोडंफार तिला काहीतरी सांगू शकते, ते किती बरं वाटतंय मला खरंच. हाव आर यू फिलिंग की तुझ्या बायकोला थोडंफार बाईकचं नॉलेज आहे? थोडंफार भरपूर आहे. असं नाही, पण गिअर क्लचचं मला आत्ता नॉलेज यायला लागलं ना. म्हणजे स्कूटीचं वेगळं पडतं, नुसतं रेस ब्रेक करायचं ना. ह्याचं थोडंफार असं काय वाटतं, अजून नॉलेज आलं पाहिजे मला की बऱ्यापैकी एक्सपिरियन्स नाही, बेसिक तर सगळं आहे तुझ्याकडे, पण टेक्निकल अजून बरंच मला यायचं बाकी आहे. म्हणजे आतल्या गोष्टी, बाईकच्या आतल्या गोष्टी. इंटरेस्ट टाकलास तर कळेल. स्लो करायची थोडी. नाही क्लच दाबल्यावर बंद नाही होणार. क्लच दाबायच्या आधी एक्सेलरेटर पूर्ण सोडलं असेल. हा म्हणून दोन्ही आधी मग काय करायचं माहिती आहे तुला, गाडी थांबवायची असेल ना, आधी पायातला ब्रेक मार, मग क्लच ओढ आणि मग रेस सोड. असं कर, पायातला ब्रेक मारून क्लच सोडून मग रेस म्हणजे रिलीज कर. रेस देऊ नको, थ्रॉटल रिलीज कर. मला माझे दिवस आठवतात जेव्हा मी पण असंच शिकत होते आणि तेव्हा माझं पण असंच चालू होतं की क्लच कधी रिलीज करायचा आणि कधी रेस द्यायचा. कारण जेव्हा तुम्ही स्कूटीवरनं स्पेशली बाईकवर शिफ्ट होता तेव्हा थोडंफार असं होतं. कारण म्हणजे ज्यांना स्कूटी, मुलींचं म्हणते मी, मुलांचं नाही, बिकॉज मुलांना लाईक आय सेड इन माय इनिशियल व्लॉग्स की मुलांना थोडंफार सवय असते बाईक्सची आणि क्लच ह्यांची, बिकॉज ते खूप लवकर चालू करतात ह्या सगळ्या गोष्टी. आम्ही घरात किचनमध्ये इकडे तिकडे बिझी असतो, म्हणून आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी खूप लेट मिळतात. नाही काय मला सांग, जेव्हा आम्ही म्हणजे कुठचीही मुलगी जेव्हा ती 6वी 7वीमध्ये येते तेव्हा आई आधी काय शिकवते? किचनमध्ये चल, चहा बनवायला शिकव, चहा टाक, भांडी घास, हे तेवढं चहाची भांडी ती आवरून टाक. तुम्हा मुलांना कधी असं बोलली आहे का? तुम्हाला मुलाला गाडी आणि सायकल भेटते असं नाही ना. हा, तर ते तुझ्या केसमध्ये नाही मिळाली आहे म्हणून आम्ही थोडंसं म्हणजे हा थोडासा 30sमध्ये हे सगळं शिकतोय. पण मी जेनरिक ऑन लार्जर स्केल मी म्हणते. पप्पी हां तर ह्याला थोडीशी लेट मिळाल्या सगळ्या बेसिक सुखसोयी इन द लाईफ. लाईक सायकल चालवायला लेट मिळालं. सायकल चालवलीच नाही. येस बाईक जसा आत्ता ही जी आम्ही घेतली आहे ती, आणि जेव्हा माझी स्कूटी होती, थांबा मी थोडीशी लाईटमध्ये येते. जेव्हा माझी स्कूटी होती तेव्हा तो स्कूटीवर अराउंड वेन ही वॉज 26-27, तेव्हा नाही कधी 24-25. सो ॲट द एज ऑफ 25 ही स्टार्टेड लर्निंग हाऊ टू राईड टू व्हीलर. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत. बट मी ऑन लार्जर नंबर सांगते आहे की मेजॉरिटी ऑफ दी बॉईज ह्या सगळ्या गोष्टी त्यांना असं खूप अर्ली स्टेजमध्ये मिळतात. ते फ्रेंड्सबरोबर बाहेर असतात, हे तर त्यांना सगळं लवकर हँडल करायला मिळतं. बट आम्हाला कसं आत्ता ते मिळायला लागलं आहे. ठीक आहे, एक वेगळा डिबेट टॉपिक होऊन जाईल फेमिनिझमवर, मला ते नाही बोलायचं आहे. बट मी असं म्हणते आहे की थोडंसं आम्हाला लेट मिळतं, तर मग आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ॲडॅप्ट व्हायला थोडासा टाईम जाता आहे. सो आता स्कूटीपासून ह्या सगळ्या गोष्टी मला शिकवणार आहे हा माणूस, ज्याच्याकडे बाईक नाही आहे पण त्याला टेक्निकल नॉलेज भरपूर आहे. थिओरॉटिकल यूट्यूब युनिव्हर्सिटीमधून घेतलेलं नॉलेज त्याच्याकडे भरपूर आहे. तर तो असं व्हिडिओमध्ये तू बोलशील म्हणजे ते लोक काय कमेंट करतील? तू 360 लेन्स नाही, सिंगल लेन्स आहे हा. अल्ट्रा वाईड केलंयस का? मला नाही माहिती. आत्ता शिकली आहे मी ब्लॉगिंग करायला, ते पण आता तुम्हाला शिकवणार आहेस ना हळूहळू. सो एवढे छान जे व्लॉग व्हिडिओज येतात ना, हा माणूस मला शिकवतो. एडिट मीच करते. नाही फालतू बिलतू नाही हा प्लीज. एडिट मीच करते. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, अँगल कसा घ्यायचा आणि वॉट नॉट थिंग्स आणि थोडंफार एडिटिंगच्या सॉफ्टवेअरच्या गोष्टी क्लिअर येतात माझ्या मागून. एडिटिंगच्या सॉफ्टवेअरच्या गोष्टी त्या सगळ्या हा माणूस मला शिकवतो. येस, म्हणून मी भीत नाही, कारण हा माझ्या पाठीशी असतो. एवढा मोठा विशाल माणूस, 6 फूट 2 इंच. माझं नाव विशाल नाही आणि मी आहे 5 फूट 4 इंच. इमॅजिन. किती सांगितली तू? 6 फूट 2. 6'2" आहे. हो, 6'3" आहे. 1 इंच वाढली. केस एवढे आहेत ना.
लेट्स गो अगेन. करायला लागेल. नॉर्मल बॅलन्सिंग येते काय बॅलन्स हां 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 ठीक आहे. हे पण शिकूया आपण. हे पण आपण YouTube युनिव्हर्सिटीमधून शिकूया. काय हे विल्ली कशी मारायची. ते करायची गरज नाही शिकायची. मग अजून का नाही येते तुला. रायडिंग आली बस झालं विल्ली कशाला मारायची? मला एकदा मारायला शिकायची. तूच मला शिकवणार. गाडीचे हाल नाही करायचे आपण. म्हणून तर या गाडीवर शिकायचे. म्हणजे ती गाडी आपली अशी स्क्रॅच फ्री राहील. परत करा. चला झालं. आजचं सेशन आपला संपलेला आहे. आता आपण घरी जाऊया. आईस्क्रीम देणार. बाय. आईस्क्रीम मी नाही देणार आहे. झालं गाडीची पार्टी झाली. आता कोण आईस्क्रीम देणार आहे ते ठरवा. आता नेहा देणार आईस्क्रीम. तिने पण दिलं. खूप बाकी. माझी मोठी पार्टी झाली. खूपच मोठी पार्टी झाली माझी. चलो लेट्स गो टू हॅव सम आईस्क्रीम. चलो. आय मस्ट टेल यू त्या ॲडव्हेंचर बाईकमुळे FZ वरची भीती माझी बऱ्यापैकी गेलेली आहे. बऱ्यापैकी म्हणजे आय रिमेंबर FZ चालवताना मी एवढी घाबरायची आणि FZ इट सेल्फ यूज टू फील हेवी. आता नाही वाटत. आता मला ही हेवी वाटते. नाईस यार. भारी चालवली मी. ही भारी चालवली.